बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता सध्या आपण पांडे या गावात आहोत आणि नवरात्रा संदर्भात किंवा उभं नवरात्र काय असतं जाणून घेऊ भक्त मंडळी सर्व। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा आणि आपल्या गावाची जी जुनी परंपरा आहे नवरात्र मधली हे कशा पद्धतीने धरलं जातं किंवा काय त्याचं नियम आहेत, अटी आहेत, ती श्रद्धा भाविक करत असतात, तुम्ही सर्व धरत असता, त्या संदर्भात थोडं। नमस्कार। सर्वप्रथम मी श्री काळभैरवनाथ नवरात्र उत्सव मंडळ पांडे आणि ग्रामस्थ मंडळ पांडे यांच्या वतीनं बावधन खिल्लार प्रेमी या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। पांडे हे गाव वाई शहरापासून पूर्वेस पुणे बेंगलोर या राष्ट्रीय मार्गापासून 3 ते 4 किलोमीटर स्थित आहे। गावामध्ये साधारण 350 उंबरठा 2500 लोकसंख्या आहे। गावामध्ये जे वेगवेगळे धार्मिक उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये आमचा हा नवरात्र उत्सव जो आहे तो परमोच्च बिंदू असं म्हणता येईल आमच्या या गावच्या उत्सवांपैकी साजरा होणारा। या नवरात्र उत्सवामध्ये साधारण 3 प्रकारचे नवरात्र कन्सिडर केले जातात। त्यामध्ये एक उभ्याचं नवरात्र आहे जे पूर्ण 9 दिवस पुरुष मंडळींच्या मार्फत ते पार पाडलं जातं। दुसरं आहे 9 दिवसांचं उठतं बसणं नवरात्र, त्याच्यामध्ये घरचे महिला मंडळ सहभागी होऊ शकतं, अविवाहित पुरुष महिला सुद्धा सहभागी होऊ शकतात। आणि दुसरं आहे उठतं बसतं जे प्रथम प्रतिपदेचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वितीयेला सुटला जातो आणि अष्टमीचा उपवास नवमीला सुटला जातो। या 3 प्रकारांपैकी जे उभ्याचं नवरात्र आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे। त्याचं नावलौकिक आता सोशल मीडिया थ्रू, इलेक्ट्रिक मीडिया थ्रू संपूर्ण देशभर पसरलेलं आहे। या उत्सवाची सुरुवात होते अश्विन शुक्ल प्रतिपदेला। त्या दिवशी गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये घटस्थापना धार्मिक पद्धतीनं उपस्थित गुरव ब्राह्मण आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना होते आणि तिथून पुढे ॲक्च्युअली या उत्सवाला सुरुवात होते। मेन मंदिरातलं घटस्थापना झाल्यानंतर मग स्थापना झाल्यानंतर जो उत्सव आहे तो शुक्ल प्रतिपदेपासून नवमी या मुहूर्तापर्यंत चालतो। टोटल 9 दिवसांचा हा नवरात्र उत्सव असतो। त्यामध्ये आमची जी दैनंदिनी आहे ती सकाळी पहाटे 4:30 ते 5 वाजल्यापासून सुरू होते, संध्याकाळी ती 11:30-12 पर्यंत चालते। त्याच्यामध्ये प्रथमतः रोज सकाळी 9 ते 11:30 पर्यंत गाव प्रदक्षिणा असते धूप आरतीसह। त्यामध्ये ढोल ताशा लेझिम पालखी मिरवणूक असते श्रीनाथ साहेबांची। त्यामध्ये गावामध्ये जे सगळे मंदिर आहेत त्याच्यामध्ये श्री हनुमान मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, श्री गणेश मंदिर, लक्ष्मी आई माता मंदिर, श्री दत्तगुरु मंदिर, जननी माता मंदिर आणि महादेव मंदिर। या प्रकारे संपूर्ण गावची गाव प्रदक्षिणा होते, सर्व मंदिरातल्या आरती होतात आणि ही ग्राम प्रदक्षिणा कंप्लीट झाल्यानंतर पालखी मिरवणूक पुन्हा मूळ मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये येते। तिथं झाल्यानंतर जे काही चर्चेचे मीटिंगचे महत्त्वाचे मुद्दे चर्चेले गेल्यानंतर शेवटची गोंधळी आरती होते आणि त्याच्यानंतर तो सकाळचा पहिला नित्यक्रम संपन्न पार पडल्यानंतर सगळे नवरात्रकरी आपापल्या घरी जाऊन फराळ करून पुन्हा मंदिरामध्ये येतात। दुपारचा विसावा घेतल्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 या कालावधीमध्ये पुन्हा मंदिर प्रदक्षिणा घालण्याची प्रथा अखंडित चालू असते। ती झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी साधारण 10 ते 11:30 या कालावधीमध्ये पुन्हा संध्याकाळची धूप आरतीसह नगर प्रदक्षिणा घातली जाते। या कालावधीमध्ये शुक्ल प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत रोज संध्याकाळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल इथं आयोजित केली जाते। त्याची एक मेजवानी इथं असते। मंडळातर्फे हे सगळे कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून नवरात्र मंडळींना कमीत कमी झोप मिळावी हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो आणि सामाजिक सलोखा एक त्याद्वारे जपण्याचा नवरात्र मंडळातर्फे एक प्रयत्न केला जातो। या संपूर्ण नवरात्राच्या कालावधीमध्ये जो नवरात्रकरी उभ्याचं नवरात्र पार पडतो त्याच्या हातामध्ये एक काठी असते सदैव। ही काठी त्याला जाणीव करून देते की आपले उभे उपवास चालू आहेत याची। आणि ज्यावेळेस नवरात्रकरीचं सानिध्य या 9 दिवसामध्ये गावामध्ये असतं तर त्याचा संपूर्ण अधिवास जो आहे तो श्री काळभैरवनाथ मंदिर आणि गावच्या वेशीच्या आतमध्ये असतो। घरी जाताना तो फक्त सकाळचा फराळ करण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी या कारणासाठीच फक्त तो घरी जाऊ शकतो, बाकी इतर सगळं वास्तविक त्याचं मंदिरामध्ये असतं। संध्याकाळची रात्रीची जी निद्रा घेतो, निद्रा घेण्यासाठी मंदिरामध्ये झोपाळी बांधलेले असतात, त्या झोपाळ्यांच्यावर छातीवर पालथे पडून निद्रा घेऊ शकतो। अदरवाईज निद्रा घेतानाही एक पाय वरती झोपाळ्यावर घेऊ शकतो, परंतु दुसरा पाय तुमच्या जमिनीशी संपर्कात असला पाहिजे, ही त्याची एक महत्त्वाची अट आहे आणि ती अट प्रत्येक नवरात्रकरी त्याच्या पद्धतीने पार पाडतो।
अश्विन शुक्ल अष्टमीला गावामध्ये हरिजागर हा एक मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा एक नित्य उपक्रम आहे। या दिवशी गावामधले सर्व ग्रामस्थ मंडळ श्री भैरवनाथ चरणी पेढ्यांचा प्रसाद अर्पण केला जातो आणि तो इतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो। या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक इथं ॲज अ ग्रामस्थ मंडळ म्हणून राहतात। सगळ्या धार्मिक पंथातले लोक हे उभं नवरात्राचे उपवास करू शकतात आणि करतात। ही या गावची एक वेगळी वाखण्याजोगी एक परंपरा सर्व ग्रामस्थांनी आतापर्यंत जपलेली आहे। हे या गावचं एक वैशिष्ट्य आहे। नवमीच्या दिवशी सकाळी ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर घट उठले जातात आणि त्यानंतर हे उपवासाचं जे व्रत आहे ते तिथं पूर्ण होतं। अश्विन शुक्ल दशमीला सीमोल्लंघनाचा कार्यक्रम असतो। श्रीनाथ चरणी कौल लावला जातो देवाच्या चरणी आणि ज्या दिशेला कौल येईल त्या दिशेला सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडतो। हा जो टोटल नवरात्रोत्सवाचा कालावधी आहे हा पार पडताना काही ठराविक नियम हे आहेत जे आपल्याला ॲज अ नवरात्रकरी म्हणून पाळले जातात की जेणेकरून आम्ही गावची सीमा जी आहे ती ओलांडू शकत नाही। आहार करताना त्याच्यामध्ये तेल तिखट मीठ याचा आम्ही समावेश नाही करू शकत। फक्त गोड फलोआहार किंवा साबुदाणा खिचडी केली तरी ती गोड किंवा दूध चहा असे गोड पदार्थ केले जातात। दुसरी गोष्ट आम्ही चालताना उडी मारू शकत नाही किंवा पळू शकत नाही जेणेकरून आपला जो संपर्क आहे तो जमिनीशी 9 दिवस आमचा संपर्क तुटू शकत नाही किंवा जमिनीची नाळ जो म्हणतो आपण ते टोटल 9 दिवस आपली जमिनीची नाळ जोडलेली असते। असे काही कठोर नियम आहेत ते आम्ही पूर्ण हे 9 दिवस त्याची पालना करतो। असे नियम पूर्ण करत करत आम्ही हे नवरात्रोत्सव पार पाडतो। हे या नवरात्रोत्सव आणखी एक वैशिष्ट्य आहे। बरं, वयाची काय मर्यादा असते काय या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी? जनरली साधारण आपण 21 ही वयोमर्यादा ठेवलेली की 21 वर्ष कंप्लीट झालेले सर्व पुरुष मंडळी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। सहभागी होताना असं कंपल्सन नाही की तुम्ही नागचरणी नवस केला असेलच। काही लोक नवस करून सहभागी होतात, काही लोक त्यांची ऐच्छिक जी मनोकामना आहे त्यानुसार याच्यामध्ये सहभागी होतात आणि आपलं हे व्रत कंप्लीट करतात। बरं, आता गावातला असावा किंवा बाहेरचा असं काही नाही। या उत्सवामध्ये गावातल्या ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त त्यांचे जे काही इतर पै पाहुणे आहेत ते पै पाहुणे सुद्धा स्व इच्छेनुसार याच्यामध्ये सहभागी होतात। आतापर्यंत बरीच उदाहरणं आहेत की त्यांच्या मनोकामना श्रीनाथ काळभैरवनाथांच्या कृपेने त्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत जेणेकरून त्यांची जी नागचरणी जी ही आहे भावना आहे श्रद्धा आहे ती वृद्धिंगत झालेली आहे। याची बरीचशी उदाहरणं या गावामध्ये आहेत। बरं, आता बाहेरने एखादा भक्त ज्यावेळेस तुमच्या गावात येतो त्याला तुम्ही सहकार्य ॲब्सोल्युटली गावामध्ये जे काही पै पाहुणे येतात बाहेरून गावचे त्यांना पूर्ण प्रकारे इथं सहकार्य केले जातं। या गावामध्येच असणारे जे बारा बलुतेदार ही जी समाज आहे आपण असं म्हणतो त्याच्यामध्ये महार मांग चांबार अशा सगळ्या प्रकारचे लोक आहेत। आमच्या गावचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे श्रीनाथांची जी पालखी ज्यावेळेस मंदिरातून बाहेर पडते तर त्या पालखीला खांदा देण्याचा मान हा फक्त बारा बलुतेदार समाजालाच आहे आणि तो समाज तेवढ्याच श्रद्धेनं निष्ठेनं ही जबाबदारी पार पडतो। हे आणखी एक वैशिष्ट्य आहे। आणखी एक या उत्सवामध्ये सहभागी होताना या सर्व समाजातले जाती धर्म पंथ इन्क्लुडिंग मुस्लिम समाजातली सगळे व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होतात असावे आणि याची उदाहरणं प्रत्येक नवरात्रामध्ये आम्हाला आढळून येतात की सगळ्या समाजातले लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कृषी व्यवसायामध्ये अगदी गावाची सेवा चांगल्या प्रकारे करतात। अगदी वेळोवेळी फोन केल्यानंतर आपल्याला शेतीला आवश्यक तेवढं बियाणे खत देतात त्यामुळे आमची शेती उंचीत आवश्यक चांगल्या प्रकारे पिकते। त्याबद्दल तिकडे वाटलं सुद्धा काय
या इकडे या.